भगवी वस्त्रे धारण केली म्हणजेच तो संत झाला असे नाही, तर काय आहे संताची व्याख्या? सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाबाबत काय आहे संतांचा इतिहास? धर्माच्या नावावर होणाऱ्या अंधश्रद्धेचा विरोध करणारे काय आहे संतांचे कार्य? भक्तीची चळवळ म्हणजे काय? काय आहे संतांचे अद्वैत तत्वज्ञान? संतांनी आध्यात्मिक शिक्षणाबरोबर सामाजिक सुधारणा कशी घडवून आणली आणि आधुनिक काळात संतांची भूमिका काय आहे हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या विचार प्रबोध या चॅनलवर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 4 मुक्तीचे महत्त्व, जीवाच्या उद्धाराचे साधन कशा प्रकारे आहे व मुक्तीचे महत्त्व काय आहे व त्याबद्दल संतांचे काय विचार आहेत. तर तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, या ठिकाणी तुकाराम महाराजांनी मुक्तीला विशेष प्राधान्य न देता संतांचा संघ हा तुकाराम महाराजांनी का मागितला हे आपण पाहणार आहोत. तर संत म्हणजे काय? त्याच्यामध्ये संत मुक्ताबाई यांच्या ताटीच्या अभंगामध्ये 2 अभंगामध्ये संत कसे असावे व कसे नसावे हे दोनही प्रमाण सांगितलेले आहेत. त्यातील कसे नसावे म्हणजे वरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. म्हणजेच भगवी वस्त्र धारण केले म्हणजे तो साधू झाला असं नाही, तर त्याच्या अंतरस्थितीचा भाव हा षड्विकार रहित झाला पाहिजे. षड्विकार म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. हे षड्विकार ज्याने धारण केले तो सर्वसामान्य जीव. हे षड्विकार ज्याने धुतले तो साधू आणि याच षड्विकारांचा ज्याने अंत केला ते संत. या ठिकाणी अंत करणे म्हणजे संपवणे नाही, तर त्यांची तीव्रता कमी करणे किंवा शमवणे असा होतो. तर दुसऱ्या अभंगामध्ये संत कसे असावेत हे सांगितलेलं आहे. संत तेची जाना जगी, दया क्षमा ज्यांची अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाण. संत हा शब्द भारतीय आध्यात्मिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा आणि आदरणीय आहे. संत म्हणजे असा व्यक्ती जो आपल्या जीवनात आध्यात्मिक, धार्मिक आणि नैतिक मूल्यांचे पालन करतो आणि इतरांना सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. संत हे समाजासाठी एक मार्गदर्शक, शिक्षक आणि आध्यात्मिक नेते असतात. त्यांचे जीवन आणि शिकवण या समाजाच्या उन्नतीसाठी असते. संत ही संकल्पना भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृतीमध्ये खूपच गहन आणि विस्तृत आहे. संस्कृत भाषेत संत या शब्दाचा अर्थ सत्य आणि साधक असा होतो. म्हणजेच जो सत्याचा अभ्यास करणारा आणि त्याच्यावर चालणारा. संत हे सत्याच्या शोधात असणारे, दैवी मार्गावर चालणारे आणि परोपकारासाठी झटणारे असतात. त्यांचे ध्येय मानवी जीवनाच्या उद्धारासाठी असते आणि ते लोकांना आध्यात्मिक जागरूकता आणि नैतिकता शिकवतात. भारतीय इतिहासात संतांचे महत्त्व खूपच मोठे आहे. वेद, उपनिषद, भगवद्गीता यांसारख्या ग्रंथांमध्ये संतांचे महत्त्व सांगितले आहे. भारतातील भक्ती चळवळीच्या काळात संतांनी समाजातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संतांनी विविध भाषांमध्ये आपल्या काव्यांद्वारे, अभंगांद्वारे आणि प्रवचनांद्वारे भक्ती, प्रेम, समानता आणि मानवतेचे संदेश दिले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज, कैवल्यज्ञान चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत कबीर, संत मीराबाई, संत रोहिदास यासारखे संत हे भारतातील महत्त्वाचे संत आहेत. त्यांनी समाजातील जातीभेद, अस्पृश्यता आणि अन्य सामाजिक कुरीतींवर टीका केली आहे. प्रेम, समानता आणि भक्तीच्या मार्गाने समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. संतांचे कार्य मुख्यत्वे समाजात आध्यात्मिक जागृती घडवून आणणे, धर्माच्या नावावर होणाऱ्या अंधश्रद्धांचा विरोध करणे आणि मानवतेच्या आधारावर सर्वांना एक समान वागणूक देणे हे असते. ते भौतिक सुखाच्या मागे न लागता अंतर्मुख होण्याचा, आत्मशोध घेण्याचा आणि ईश्वराशी निस्सीम भक्ती करण्याचा उपदेश देतात. संतांनी आपल्या शिकवणीतून लोकांना प्रेम, करुणा आणि सत्य यांचे महत्त्वाचे बोध दिले. त्यांनी धर्म, जात, लिंग, भाषा यांच्या पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश दिला.
संत कबीर यांचे दोहे, संत तुकारामांचे अभंग आणि संत ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी हे भक्तिगीत आणि ग्रंथ आजही लोकांना प्रेरित करतात. भारताच्या भक्ती चळवळीत संतांचा मोठा वाटा आहे. भक्ती चळवळ म्हणजे असा धार्मिक आणि आध्यात्मिक आंदोलन जे प्रेम, समर्पण आणि ईश्वराच्या नामस्मरणावर आधारित होता. संतांनी त्यांच्या कीर्तनांद्वारे आणि अभंगांद्वारे भक्तीचा मार्ग लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांचा उपदेश हा केवळ धार्मिक ग्रंथावर आधारित नसून त्यांनी अनुभवलेले सत्य आणि ध्यान आधारित ज्ञानावर आधारित होते. संतांचे तत्वज्ञान मुख्यतः अद्वैत आणि भक्ती मार्गावर आधारित असते. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत कबीर यांचे विचार अद्वैत तत्वज्ञानावर आधारित आहेत. हे मानतात की आत्मा आणि परमात्मा हे एकच आहे. ईश्वर सर्वत्र आहे आणि त्याच्याशी एकरूप होण्यासाठी अंतकरण शुद्ध करणे महत्त्वाचे आहे. सर्वागटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी किंवा सर्वम खलविदम ब्रह्म किंवा विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला, असे अनेक प्रकारचे प्रमाण या ठिकाणी देता येतील. संतांचे जीवन हे शुद्ध आणि साधे होते. त्यांनी नेहमीच सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने चालण्याचा संदेश दिला. त्यांची शिकवण सर्वसामान्य लोकांसाठी समर्पित होती, ज्यामुळे ते धर्माच्या नावावर होणाऱ्या अंधश्रद्धा आणि रूढीवादी प्रथांचा विरोध करत असत. संतांनी केवळ आध्यात्मिक शिक्षण दिले नाही, तर सामाजिक सुधारणाही घडवून आणली. त्यांच्या शिकवणींनी अस्पृश्यता, जातीभेद आणि धर्मांधता यांसारख्या कुप्रथांचा विरोध केला. संत रोहिदास आणि संत कबीर यांनी जाती व्यवस्थेचा कडाडून विरोध केला आणि समानतेचा संदेश दिला. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर यांनी त्यांचे लेखन मराठी भाषेत केले, ज्यामुळे सामान्य जनतेला आध्यात्मिक ज्ञान मिळाले, सोपे झाले. आजच्या काळातही संतांचे महत्त्व कायम आहे. आधुनिक समाजात जेव्हा लोक भौतिकवादाच्या पलीकडे जाऊन आंतरिक शांततेचा शोध घेतात, तेव्हा संतांचे विचार आणि शिकवण प्रेरणादायी ठरतात. संतांनी शिकवण केवळ धार्मिक बाबींमध्येच नव्हे, तर नैतिकता, समाजसेवा आणि पर्यावरण रक्षण या क्षेत्रांतही महत्त्वाचे ठरते. संत हे भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. त्यांचे जीवन आणि कार्य मानवजातीला शाश्वत मूल्यांचे शिक्षण देते. त्यांनी समाजाला नेहमीच मानवतेचा, प्रेमाचा, सत्याचा आणि शांतीचा संदेश दिला आहे. संतांचे विचार आणि तत्वज्ञान आजच्या काळातही महत्त्वाचे आहे, कारण ते आपल्याला एक नवा दृष्टिकोन आणि जीवन जगण्याची दिशा देतात. संत हे केवळ धार्मिक नेते नसून समाज सुधारक आणि मानवतावादी विचारवंत देखील आहेत. त्यांच्या शिकवणीने समाजात एकात्मता, प्रेम आणि सहिष्णुता यांचा प्रसार झाला आहे. त्यामुळे संतांचे विचार आणि तत्वज्ञान हे केवळ प्राचीन काळात नव्हे, तर सध्य काळातही उपयुक्त आणि आवश्यक ठरते. अशा या संतांच्या विचारांनी सर्वसामान्यांच्या जीवावर कसा परिणाम होतो हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. धन्यवाद.